नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 68 ते 80 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. श्रीकृष्णांना अर्जुनाच्या बोलण्याचं नवल वाटलं. त्यांना हसू आलं आणि ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, अरे अद्वैताच्या ठिकाणी मी तूपणा असा भेदभाव राहत नाही. थोडक्यात भगवंतांना अर्जुनाला सांगायचं होतं की हे अद्वैत आपलं आपल्यापाशी आहेच. आपण मूळ आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नाहीच आणि त्यामुळेच आपणच आपलं हित करतो, आपणच आपलं अहित करतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा घडतात त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी खूप सुंदर केलंय. हित आणि अहित, चांगलं आणि वाईट, आपणच आपलं कल्याण किंवा अकल्याण कसं करतो, कसं ते आपल्या ठिकाणी होतं, हे ज्ञानोबारायांनी फार सुंदररित्या आता पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला दाखवलंय. पै व्यामोहाचिया शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्ममृत्यूंचा. ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे, हा म्हणजे कोण, तर हा जीव भाव, हा जीव, त्याला ह्या दुःस्वप्नाचा अनुभव येतो. आणि हे दुःस्वप्न कसलं, तर जन्म मृत्यूंचं वाईट स्वप्न तो बघतो. आणि हे बघण्याचं कारण काय, तर मोहरूपी शेजेवरती अर्थात अंतरुणावरती हा जीव बळेच निजलेला असतो. आणि त्यामुळेच अज्ञानरूपी भ्रांतीमध्ये तो रमलेला असतो, म्हणजेच त्याला निद्रा लागलेली असते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो झोपलेला असतो आणि त्या झोपेमध्येच त्याला जे दुष्ट स्वप्न पडतं ते दुष्ट स्वप्न जन्म आणि मृत्यूंचं पडतं. परंतु पाठी अवसात ये चेवो, तैते अवघेंची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पांची. परंतु पुढे मागे तो अवसात अचानकपणे जागा होतो. पण हे अचानकपणे जागं होणं नुसतं अचानकपणे घडत नाही, तर त्यासाठी पूर्व पुण्य आहे. संतांची कृपा, सद्गुरूंची कृपा, परमेश्वराची कृपा कारणीभूत असते. त्याच्यामुळे ह्या दुष्ट स्वप्नांमधनं, अविद्यारूपी झोपेमधनं ह्या जीवाला जाग येते. आणि ती जाग आल्यावर, अरे मी स्वप्नच बघत होतो, ते सगळं मला भ्रमित करणारं होतं, खोटं होतं, त्यामुळे ते आपोआपच नाहीसं होतं. आणि अशा प्रकारे हा झोपेचा आणि जाग होण्याचा खेळ आपला आपल्यापाशीच चालतो. ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पांची. आपलं आपल्या ठिकाणी जाग होणं, जागरूक होणं, हाच तो सद्भाव. म्हणून आपणची आपण पेया, घातू कीजतू असे धनंजया, चित्त देऊनिया नाथिलिया देह अभिमाना. भगवंत धनंजयाला अर्थात अर्जुनाला, अर्थात त्या जीवाला, साधकाला सांगतायत, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. जो मुळात खोटा आहे, अशा देह अभिमानाला चित्त दिल्यामुळे, म्हणजेच मी देह आहे अशी दृढ धारणा केल्यामुळे देहांच्या साह्याने
जी सुख दुःख आनंद शोक विषय सर्वांचा उपभोग घेता येतो, तो देहाच्या ठिकाणी राहून उपभोग घेणारा देहरूपीच मी आहे असा खोटा अभिमान धरल्यामुळेच म्हणूनी आपणची आपण पेया घातू की जतू असे धनंजया. अशा प्रकारे अभिमान धरून आपणच आपला घात करून घेतो. हे सर्व आपलं आपल्या ठिकाणीच घडतं, हे अद्वैताच्या भूमिकेवरनं भगवंत मांडतात. पुढे ज्ञानोबाराय सांगतात, हा विचारूनी अहंकारू सांडिजे, हा विचारूनी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. परंतु विवेकाच्या साह्याने विचार करून चिंतन मनन करून सत्संगाच्या आधाराने आपणच हा जो देहाच्या ठिकाणी अहंकार बाळगलाय तो सांडावा, त्याचा त्याग करावा. आणि त्याचा त्याग केल्यावर मग काय उरतं, तर आपण मुळातच आत्मवस्तू आहे तेच उरतं. असं तीच वस्तू होईजे. आणि असं आपल्याकडून जर घडलं तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. तर अशा रीतीने सहजपणे आपणच आपलं कल्याण केलं. आता आपण आपलं कल्याण अशा प्रकारे जर केलं नाही तर काय गोष्ट होते, हे माऊलींनी पुढच्या रूपकांद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, एरवी कोश कीटकाची परी, एरवी कोश कीटकाची परी, तो आपण पया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. नाहीतर मी शरीर आहे, मी सुंदर आहे, मी चांगला आहे, अशी देहबुद्धीच फक्त मनामध्ये धारण करून तो त्याप्रमाणेच आपल्याविषयी कल्पना करतो आणि स्वतःला या देहबुद्धीच्या कोशामध्ये जंजाळ्यात अडकून घेतो. आणि तो जीव आपणच आपला वैरी होतो. आपल्याला आत्मबुद्धी धारण करायचे, देहबुद्धी नाही. परंतु कैसे प्राप्तीचिये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. अहो, पण काही वेळा असा प्रसंग येतो की सुदैवानी आपल्याला काहीतरी प्राप्त होणार असतं, सुदैवाने आपल्याला काहीतरी प्राप्त होणार असतं, पण आपलं कर्म, आपला विचार आपल्या आड येतो आणि आपल्याला कुठेतरी आंधळेपणाची भूमिका करावीशी वाटते आणि आपण आपल्याला असलेले डोळे सुद्धा झाकून घेतो. अशी ही बुद्धी होते. अर्थात आपल्यापाशी ज्ञान असतं, पण आपण अज्ञानाच्या भूमिकेत शिरतो आणि ज्ञानाकडे कानाडोळा करतो आणि प्राप्त परिस्थिती आपल्या हातातून निघून जाते. असे आपणच अज्ञानाने आपले डोळे झाकून घेतले की आपली म्हणजे अर्थात त्या जीवाची अवस्था अशी होते, का कवण ऐकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊनी ठाके. अज्ञानामुळे डोळे मिटवून घेतल्यामुळे तो अशा रीतीने भ्रमित होतो आणि म्हणतो की अरे मी हरवलोय, मी चोरला गेलोय, मी तो नव्हेच. कारण त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडतो, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतो आणि आपल्या मनाची तो खोटी समजूत करून घेऊन बसतो की मी म्हणजे देह आहे, मी तो नव्हेच, म्हणजे मी ते आत्मस्वरूप नाहीच. एरवी होयते तोची आहे, परी काई कीजे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नींचेनी घाये की मरेसाचे. पण काय करावं, ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी विचार करून पाहिलं तर तो आत्मस्वरूपच असतो.
मूळतः आपलं स्वरूप आत्मस्वरूपच आहे, पण काय करावं, आपल्याला तशी बुद्धीच होत नाही आणि अज्ञानामुळे डोळे झाकून घेतल्यामुळे अशा स्वप्नांमध्ये आपण राहतो, रमतो आणि त्या स्वप्नातल्याच घावामुळे, स्वप्नामध्येच एखाद्याने शस्त्राने आपल्याला घाव करावा आणि त्या घावामुळेच आपल्याला मरण येतं. खरं तर जन्म मरणाच्या पलीकडे असलेलं हे आत्मस्वरूप आहे, पण केवळ एका भ्रमामुळे आपली ही अशी अवस्था होते. हा विषय समजून देण्यासाठी, जीवाला जाग करण्यासाठी माऊलींनी पुढे फार सुंदर दृष्टांत दिलाय. माऊली म्हणतात, जैसी ते शुकाचेनी आंग भारे, जैसी ते शुकाचेनी आंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तरी तेणे उडावे परी न पुरे मन शंका. वायांची मानपिळी अटुवे हिये आवळी, टिटांतू नळी धरुनी ठाके. अर्थात माऊली इथे शुकाचं म्हणजेच पोपटाचं उदाहरण देत आहेत. माऊली म्हणतात, पोपटाला बसण्यासाठी एक नळी बांधलेली असते, त्या नळीवरती येऊन तो पोपट बसतो. परंतु काय होतं, जसा तो पोपट त्या नळीवर येऊन बसतो त्यावेळी त्याच्या भारानेच ती नळी फिरते, हलते. जैसी ते शुकाचेनी आंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे. आणि ती नळी अशी आपल्याच भाराने हल्लीये, पण हे न समजल्यामुळे मनामध्ये केवळ भीती निर्माण होते, शंका निर्माण होते. आणि त्या शंकेमुळे आणि भीतीमुळे आपल्याला उडता येतं हे तो विसरून जातो. आणि उगीचच मनातल्या अनेक शंका कुशंकांमुळे वायांची मान पिळी अटुवे हिये आवळी. आणि मनातल्या सगळ्या शंका भीती ह्याच्या पोटी तो काय करतो, तर उगीचच तो पोपट मानेला पीळ देतो, ती नळी घट्ट स्वतःपाशी आवळून धरतो. उडून जावं ना, पण मनातल्या शंकेमुळे तो ते विसरलेला असतो. आणि मनातल्या मनात तो स्वतःला म्हणतो, म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडा, की मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिके. अहो, पण त्याची अशी अवस्था होते की तो स्वतःला म्हणतो की अरे मी बांधला गेलोय, ह्या नळीला मी बांधला गेलोय, ही नळी आता हलते, मी पडणार. ह्या भावनेनी आणि भीतीने तो आपले पाय अजून त्या नळीमध्ये घट्ट रोवून धरतो. खरं तर तो उडू शकत असतो, पण केवळ मनातला भ्रम, मनातली शंका, मनातली भीती ह्यामुळे तो आपलं खरं स्वरूप, आपल्या स्वतःची क्षमता विसरून जातो. ऐसा काजे विणा तुडला, तो सांग पाम काय आणिके बांधला. मग नो संडीच जरी नेला तोडूनी अर्धा. ज्ञानोबा म्हणतात, असा हा पोपट विनाकारण स्वतःच केलेल्या विचारामध्ये अडकून पडतो, स्वतःच्या कल्पनेमध्येच अडकून पडतो. स्वतःला आपण बांधला गेलोय असं समजतो आणि मला उडता येतंय ह्याचा त्याला विसर पडलेला असतो. आणि अशा या अवस्थेत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो आपली नळी सोडणार नाही आणि सोडतही नाही. ज्ञानोबा म्हणतात की अहो, हा दुसऱ्या कोणाकडनं बांधला गेलाय का, तर यांनी स्वतःलाच आपल्या कल्पनांमध्ये, विचारांमध्ये बांधून टाकलंय. माऊली हो, आपण सुद्धा आपल्या स्वतःलाच अशा अनेक विचारांमध्ये आणि कल्पनांमध्ये बांधून ठेवतो. मनात अनेक शंका कुशंका करत राहतो आणि मग त्यामुळेच मनामध्ये ताण तणाव आणि भीती निर्माण होते. आपली क्षमता आपल्याला माहिती व्हायला हवी असेल तर आपल्याला उडता येतंय, आपल्यात ती क्षमता आहे.
हा पक्का निर्धार करून आपल्या आराध्य देवतेच्या पाशी विश्वास ठेवून नामाचं स्मरण करून आपल्याला ही अवकाशात भरारी मारता आली पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, म्हणूनी आपण पया आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. या ठिकाणी भगवंत, या विश्वाचा पिता बापू अर्थात श्रीकृष्ण असं म्हणतायत की अशा रीतीने ह्या जीवाने, मी देह आहे, मी हा माझ्यातला मी जो आहे तो मी म्हणजे देहच आहे, देहाच्या पलीकडे काही नाहीच, ही कल्पना दृढ केली आहे. आणि अशी कल्पना आपण आपल्या पाशीच दृढ करतो, त्याच्यामध्ये स्वतःच्या जाणीवेला घट्ट बांधून टाकतो आणि आपणच आपले वैरी होतो. परंतु ह्या ठिकाणी जो स्वतःला ह्या अशा खोट्या देह अभिमानामध्ये बांधून ठेवत नाही, तो मात्र आत्मबुद्धीचा स्वीकार करतो, आत्मबुद्धी धारण करतो आणि स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण करून घेतो. माऊली हो, आपणही ज्ञानोबारायांच्या चरणी, आपल्या इष्ट आराध्य देवतेच्या चरणी हीच प्रार्थना करू की माझ्याही पंखामध्ये बळ दे, माझ्याही मनातल्या शंका कुशंका भीती दूर जाऊ दे, आणि मग मी सुद्धा आत्मबोधाच्या आकाशात भराऱ्या मारीन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.